हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वराज्य इन्स्टिट्यूट या चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टरला आपण स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री, की जो 9वीला पण तुम्हाला थोडाफार बेसिकली होता, पण तुम्ही इतक्या काय म्हणू आपण त्याला की एवढ्या सिरियसली चॅप्टरला कधी पाहिलं नाही, ठीक आहे ना. पण आज तुम्हाला सिरियसली पाहावं लागेल बाळांनो. याच्याचं रिझन असं आहे, याचं कारण असं आहे की कारण की हा जो 10th जो ट्रिग्नोमेट्री आहे हा बेस आहे तुमचा, ठीक आहे. आणि हा बेसिकली जर तुमचे आयडिया क्लिअर जर असतील तर तुम्ही ज्यावेळेस 11-12ला जाल बाळांनो, त्यावेळेस तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी एकदम बेसिकली जाणार आहे, एकदम बेसिकली, ठीक आहे ना. की ट्रिग्नोमेट्री कुठे वापर केला जातो, व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्री, ठीक आहे ना. वेअर वी हॅव टू यूज द ट्रिग्नोमेट्री अँड हाऊ वी हॅव टू यूज द ट्रिग्नोमेट्री इन अवर रिअल लाईफ. हे सगळे बेसिकली पार्ट्स आपल्या 10वीच्या बुकमध्ये दिलेला आहे, ज्याला तुम्ही कधी सिरियसली पाहत नाही, ठीक आहे ना. बऱ्याचशा मुलांना हा चॅप्टर खूप अवघड वाटतो बाळांनो, पण अवघडातली गोष्ट नाही. त्याला जर तुम्ही बेसिक जर त्याचं क्लिअर जर केलं आणि फॉर्म्युला जर तुमचे एकदम लर्न असतील, मगअप जर असतील, तर चॅप्टर खूप इझी आहे, एकदम इझी चॅप्टर आहे, ठीक आहे बाळांनो. तर बघून घ्या, चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री, जो 10वीचा आपला चॅप्टर आहे. तर ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय बाळांनो, कशाला म्हणतो आपण ट्रिग्नोमेट्री, ठीक आहे ना. आता ॲक्च्युअलमध्ये ज्या काळामध्ये मॅथमॅटिकवर रिसर्च चालू होते, रिसर्च चालू असताना एक मॅथमॅटिक्सची ब्रांच सेपरेट करण्यात आली. त्या ब्रांचचं नाव आहे बेटा ट्रिग्नोमेट्री, ठीक आहे ना. ट्रिग्नोमेट्री ही काय आहे, तर ट्रिग्नोमेट्री जी आहे ही मॅथमॅटिक्सची एक ब्रांच आहे, ज्यामध्ये आपण काय करतो बेटा, ट्रायंगल्सचा आणि ट्रायंगलच्या पार्टचा काय करतो आपण स्टडी करतो. त्याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्रिग्नोमेट्री. Trigonometry is a branch of the mathematics in which we have doing the study of the triangles and its parts. ज्यामध्ये ट्रायंगल्सचा आणि त्याच्या पार्ट्सचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं आपण ट्रिग्नोमेट्री. यावर मॅक्सिमम आर्यभट्टांनी काम केलेलं आहे. आलिया भट्ट नाही, आर्यभट्ट म्हटलंय मी. आर्यभट्टांनी काम केलं आणि आर्यभट्टाच्या नंतर मॅथची एक मोठी लट ब्रांच झाली, जिचं खूप मोठं वाईडली आणि खूप मोठ्या प्रमाणावर ट्रिग्नोमेट्रीचा काय केला जातो बाळांनो, वापर केला जातो. तर काय आहे ट्रिग्नोमेट्री एकदा बघून घेऊ आपण. आता हा जो ट्रिग्नोमेट्री वर्ड आहे, एका ग्रीक वर्ड पासून तयार झाला, त्याचं नाव आहे बेटा ट्रायगोना अँड मेट्रॉन. ट्राय नंतरचा आहे गोना आणि नंतरचा आहे बाळांनो मेट्रॉन, ठीक आहे ना. त्याला म्हणतो आपण ट्रायगोना मेट्रॉन. या ट्रायचा मिनिंग काय होतो बेटा, ट्रायचा मिनिंग होतो बेटा 3, ठीक आहे ना. या गोनाचा मिनिंग काय होतो मला सांगा पटकन, दॅट इज कॉल्ड ॲज ए पार्ट्स ऑफ ए ट्रायंगल. ट्रायंगलच्या पार्ट्सचा आपण गोना असं म्हणणार. आणि मेट्रॉनचा अर्थ काय होतो, मेट्रॉनचा मिनिंग होतो बाळांनो मेजरमेंट. याला आपण काय म्हणायचं, मेजरमेंट असं म्हटलं जातं. मग ट्रिग्नोमेट्री याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की बाळांनो, ज्यामध्ये ट्रायंगल्सच्या पार्ट्सचा मेजरमेंट बद्दल स्टडी केली जाते, त्याला म्हणायचं आपण ट्रिग्नोमेट्री. त्याला काय म्हणणार आपण, ट्रिग्नोमेट्री असं म्हटलं जातं. आता काही बेसिक रेशोज आहेत ट्रिग्नोमेट्री, ते बेसिक रेशो पाहूयात बेटा आपण, ठीक आहे ना. बेसिक रेशो ऑफ ए ट्रिग्नोमेट्री, ठीक आहे ना. काही बेसिक रेशोज आहेत, त्या बेसिक रेशोचा आपण काय करणार, स्टडी करणार आहे. तर स्टार्टिंगला काय झालं बाळांनो पाहून घ्या. स्टार्टिंगला काही 3च रेशो भेटले. कोणते कोणते सर, पहिला भेटला मला साइन, सेकंड नंबरला भेटला बेटा टँजंट, आणि 3 नंबरला भेटला बाळांनो सिकॅन्ट. हे बेसिक रेशो आहेत किंवा बेसिक ज्याला म्हणणार आपण आयडेंटिटीज आहेत ट्रिग्नोमेट्री मधल्या. पण झालं काय, माणसाचं बेटा कमी याच्यावर किंवा जे काही भेटतं ना त्यावर समाधान कधीच होत नाही. आणि माणूस जो आहे ना, या माणसाची इच्छा खूप मोठ्या आहेत. मग या 3वर भागितलं नाही, मग त्यांनी अजून 3चा शोध लावला. मग त्यांनी काय केलं, या सर्वांच्या अगोदर एक वर्ड जॉईन केलं, याचं नाव आहे CO. यावरनं बनला बेटा कोसाइन, यावरनं काय बनला कोसाइन, नंतर यावरनं बनला बेटा कोटँजंट, यापासून काय बनला नंतर कोटँजंट, आणि यापासून नंतर बनला बाळांनो कोसिकॅन्ट. काय बनला, कोसिकॅन्ट. मग आता सर नेहमी असेच नावं घ्यायचेत का आपण, नाही. यासाठी त्यांनी काही शॉर्ट फॉर्मचा वापर केला. तर शॉर्ट फॉर्मचा वापर कसा, याचे पहिले 3 अक्षर उचला भेटतो. पहिला काय भेटतो मला, पहिला भेटतो बाळांनो आपल्याला साइन थिटा. पहिला काय भेटतो आपल्याला, साइन थिटा. सर सेकंड नंबरला कोण भेटतो मला, कॉस थिटा. याचे बघा, याचे पहिले उचलले कॉस थिटा. नंतर यापासून कोण भेटतो मला, यापासून भेटतो मला टॅन थिटा. यापासून कोण भेटतो मला, टॅन थिटा. टॅनच्या नंतर 4th नंबरला कोण भेटतो बाळांनो मला, 4th नंबरला बघा, याच्या नंतर हा भेटला मला कॉट थिटा. कोण भेटला इथे, कॉट थिटा. त्यानंतर 5 नंबरला कोण भेटतो, याच्यापासून पाहून घ्या, याच्यापासून भेटला मला बाळांनो सेक थिटा.
कोण भेटला इथे सेक थिटा भेटला, ठीक आहे। आणि 6 नंबरला जो भेटला तो शेवटचा आहे बेटा, त्याला म्हणणार आपण कोसेक थिटा, त्याला काय म्हणायचं आपण कोसेक थिटा। मग सर हे रेशो तर भेटले म्हणजे काही ना काही प्रॉपर्टी असायला पाहिजे होत्या, त्या प्रॉपर्टी बद्दल आपण स्टडी करूया बाळा, लक्ष द्या। सपोज हा एक ट्रायंगल आहे माझ्याकडे, कारण की आपण स्टडी कोणाचा करणार ट्रायंगलचा स्टडी करणार। मग याला नेमिंग करतो मी, याला म्हटलं ए, याला म्हटलं आपण बी आणि याला म्हटलं आपण सी, याला काय म्हटलं आपण सी, ए बी सी असे रेशो मला भेटले। आता जर मी याला जर म्हटलं तर हा माझा थिटा आहे बेटा, थिटाच्या ही समोरची बाजू आहे, मग याला म्हणणार आपण ऑपोजिट साइड, याला काय म्हणायचं ऑपोजिट साइड। याला ही लगेचची बाजू आहे बेटा, याला म्हणणार आपण ऍडजेसंट साइड, याला काय म्हणणार आपण ऍडजेसंट साइड। आणि याला काय म्हणणार आपण, मला सांगा पटकन, दॅट इज कॉल्ड ॲज ए हायपोटिनस, याला काय म्हणणार आपण हायपोटिनस। आता याच्या भरोशावर, या ट्रायंगलच्या भरोशावर आपण याचे रेशो रिप्रेझेंट करणार आहे बेटा। तर पहिला रेशो काय असतो माझ्याकडे, तर पहिल्या रेशोला म्हणणार आपण साइन थिटा, तर साइन इज इक्वल टू रेशो काय येणार ऑपोजिट साइड, त्याला अपॉन मध्ये हायपोटिनस, सर ऑपोजिट साइड त्याला अपॉन मध्ये हायपोटिनस। यावरून विद्यार्थी मित्रांनो मला सांगा ऑपोजिट साइड कोणती माझ्याकडे, इथं ए बी आहे, यावरून मला भेटला ए बी अपॉन हायपो कोण आहे बाळांनो, मला सांगा इथे ए सी आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा आता ऑपोजिट झाला, पहिले ऑपोजिट आपण हायपो घेतला, आता ऑपोजिटच्या खाली या थोडस काय भेटतो इथे ऍडजेसंट अपॉन हायपोटिनस, इथे काय भेटणार मला ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटिनस। व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऍडजेसंट हियर, इथं BC त्याला अपॉन मध्ये काय येणार AC। त्यानंतर टॅन, आता हे जर तुमचे दोन झाले असतील बघा तर पुढची कंडिशन पाहून घ्या, याचा O घ्या आणि याचा A घ्या, दोघांचा वरचा उचला, मग काय होतं तुम्हाला इथे O त्याला अपॉन मध्ये A भेटतो। मग O किती आहे माझ्याकडं AB, ऍडजेसंट किती आहे BC, यावरनं कॉट, आता कॉट जो आहे ना कॉट हा टॅनचा भाऊ आहे बेटा, याला उलट करून लिहा, A अपॉन O म्हणजे काय भेटणार इथे BC त्याला अपॉन मध्ये AB असा रेशो भेटतो। आता हा जो सेक आहे ना, हा सेक बेटा कॉसचा भाऊ आहे, म्हणजे याला उलट करून द्या, काय लिहू सांगा पटकन इथे, सर हायपोटिनस त्याला अपॉन मध्ये ऍडजेसंट, तर हायपो किती आहे माझ्याकडे इथं हायपो AC आहे आणि ऍडजेसंट किती आहे बेटा इथं BC आहे। यावरून विद्यार्थी मित्रांनो अजून काय भेटतं कोसेक। आता हा जो कोसेक आहे ना, कोसेक हा साइनचा भाऊ आहे, मग साइनची व्हॅल्यू काय भेटते मला सांगा बरं इथे पटकन, त्याला भेटणार बेटा हायपोटिनस त्याला अपॉन मध्ये ऑपोजिट, सर हायपो किती आहे तर हायपो AC आहे, ऑपोजिट किती आहे तर ऑपोजिट AB आहे। हे आहे त्याचे बेसिक रेशो। आता यावरनं मी तुम्हाला काही बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले जे आहेत त्याला आपण रेसिप्रोकल फॉर्म्युले म्हणतो ते आपल्याला पाहायचे बाळांनो। काय सांगितलं आम्ही, रेसिप्रोकल फॉर्म्युला, रेसिप्रोकल फॉर्म्युली, ह्या व्हॅल्यू काय करायच्या मला फाइंड आउट करायच्या किंवा बघायच्या बेटा। तर ह्या कशा येतात ते आपल्याला पाहून घेऊयात, ठीक आहे ना। तर पहिला काय होता मला सांगा बरं बाळांनो, तर पहिला होता साइन थिटा, तर साइन इज इक्वल टू रेशो काय होता मला सांगा बरं पटकन, सर AB अपॉन AC होता, किती होता सर AB त्याला अपॉन मध्ये AC। तर मी काय करतो या AB ला ट्रान्सफर करतो बेटा खाली, तर काय व्हॅल्यू भेटते मला सांगा पटकन इथे, तर इथे भेटणार 1 अपॉन AC त्याला अपॉन मध्ये AB, यावरनं 1 अपॉन सर AC अपॉन AB, AC अपॉन AB हा रेशो कोणाचा तर कोसेक थिटाचा, तर काय भेटला मला इथे कोसेक थिटा। म्हणजे यावरनं साइनचा रेसिप्रोकल काय भेटला, रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा। मुद्दा क्लिअर झाला असेल बाळांनो। चला सेकंड नंबरला, सेकंड कोण आहे माझ्याकडे कॉस थिटा, तर कॉस इज इक्वल टू काय भेटतो पाहून घ्या, सर कॉस इज इक्वल टू काय होता BC अपॉन AC होता बेटा, काय होता मला सांगा पटकन, सर BC त्याला अपॉन मध्ये AC, सर BC ला ट्रान्सफर करा बरं खाली, केला खाली, काय व्हॅल्यू भेटते मला सांगायचे पटकन, 1 त्याला अपॉन मध्ये AC त्याला अपॉन मध्ये BC, सर AC अपॉन BC हा कोणाचा रेशो आहे, सर AC अपॉन BC हा रेशो कोणाचा तर सेक थिटा, तर 1 अपॉन AC अपॉन BC याला मी काय लिहू शकतो सेक थिटा। यावरून तुम्हाला समजलं असेल cos इज इक्वल टू रेशो काय भेटतो 1 अपॉन सेक थिटा। सेम टू सेम असेच रेशो आपण प्रूफ करणार थर्ड नंबरला tan थिटा। सर tan इज इक्वल टू रेशो काय असतो, काहीच नाही बाळांनो, सर AB त्याला अपॉन मध्ये BC, मी काय करणार AB ला ट्रान्सफर करतो खाली 1 अपॉन BC त्याला अपॉन मध्ये AB इज इक्वल टू 1 अपॉन, मला सांगा BC अपॉन AB, सर BC अपॉन AB कोणाचा रेशो आहे, सर BC अपॉन AB हा कॉटचा रेशो आहे बेटा, कोणाचा रेशो आहे कॉट थिटा, म्हणजे tan इज इक्वल टू व्हॅल्यू भेटली 1 अपॉन कॉट।
अशा पद्धतीने यांना काय करतो आपण प्रूफ करत असतो. मग फोर्थ नंबरला अजून एक लिहू शकतो मी, कोणता वाला बाळांनो, लक्ष द्या इकडं. जर टॅनचा भाऊ कॉट आहे तर कॉटचा भाऊ कोण असला पाहिजे, टॅन असला पाहिजे, म्हणजे 1/tan थिटा. ठीक आहे ना. फिफ्थ नंबरचा रेशो सर सेक थिटा, सेक इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, 1/cos थिटा. काय ना बेटा इथे 1/cos थिटा. आणि 6 नंबरचा रेशो कोसेक थिटा. जर साइनचा भाऊ कोसेक आहे तर कोसेकचा भाऊ साइन आहे, तर 1/sin थिटा. या फॉर्मॅट मध्ये याला काय करू शकतो आपण, रिप्रेझेंट करू शकतो. काही एक्स्ट्रा वाले फॉर्म्युले आहेत. एक्स्ट्रा वाले कोणतं पाहून घ्या. जो टॅन आहे ना बेटा, टॅनला मी असं लिहू शकतो, कोणत्या फॉर्म मध्ये, टॅन इज इक्वल टू या फॉर्म मध्ये लिहिणार मी, कोणत्या, सर साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा याचा फॉर्म्युला असतो. आणि कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा हा एक या फॉर्मॅट मध्ये याला काय करतो आपण, रिप्रेझेंट करत असतो. तर हे झाले याचे रेसिप्रोकल फॉर्म्युले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या तुम्हाला प्रत्येक गोष्टी पूर्ण बेसिकली आपण पाहत आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या A to Z गोष्टी आपण याच्यामध्ये काय करत आहे, रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला मी देत आहे. आणि याचं माझं एवढंच म्हणणं आहे की फॉर्म्युले जर तुमचे पाठ असतील त्या गोष्टी तुम्हाला जमायला सोप्या जातील. तर शेवटचा पॉईंट घेऊया त्याचा. ठीक आहे ना. काय शेवटचा पॉईंट बघूया आता. बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ठीक आहे ना. तर कशा आहेत आपल्याकडे आयडेंटिटीज, आयडेंटिटीचा पॉईंट आहे आपण काय करूया त्याचा बेसिकली पाहून घेऊया. ठीक आहे. चला आता आयडेंटिटी पाहूया. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कशा असतात, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ते आपल्याला बघायच्या. ठीक आहे ना बाळांनो, लक्षात ठेवा. सर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ठीक आहे ना. आयडेंटिटी बघायच्या बाळांनो की त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे ना. तर पहिली आयडेंटिटी आहे आपल्याकडे. काय पहिली आयडेंटिटी मला सांगा पटकन. तर ती पहिली आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही झाली माझी फर्स्ट नंबरची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. सर सेकंड नंबरची आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि 3 नंबरची आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हा कोसेकचा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे ना. घाबरून जाऊ नका, कोसेकचं स्पेलिंग येत नाही का सरांना, असं काही नाहीये. ठीक आहे ना. तर हा भेटला मला कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या माझ्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत बाळांनो की ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या तुम्हाला जमायला पाहिजेत. आणि यांच्या भरोशावर आपण एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर हा एक आपला फर्स्ट पॉईंट होता. बेसिक पॉईंट पूर्ण आपण क्लिअर केलेला आहे याच्यामध्ये. आता उद्याच्या क्लासमध्ये काय करू बेटा आपण, नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करूयात, याच्या पुढे जे क्वेश्चन्स आहेत, एक्झरसाइज वाले जे क्वेश्चन्स आहेत, एक्झरसाइज वाले क्वेश्चन आपण खूप एकदम थरोली, एकदम बेसिकली पाहणार आहे. तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, युट्यूबला खूप मोठा कंटेंट आहे. युट्यूबला बरेचसे लोक काम करतात आपल्या स्टेट बोर्डवर. ठीक आहे ना. पण एक सांगू बाळांनो, आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपल्या भाषेमध्ये जितकं तुम्हाला पटकन कळतं, आपल्या गावरान भाषेमध्ये जितकं तुम्हाला पटकन कळतं, तितकं हिंदीमध्ये झालं, इंग्लिशमध्ये झालं, आपण कम्फर्ट नाही बाळगणं त्या भाषेबरोबर. आपण हुशार आहेत पण आपल्याला ती भाषा लवकर समजत नाही, आपल्याला ती भाषा लवकर कळत नाही, आपल्या वळणी पडत नाही. म्हणून तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये आणि चॅनल एकदम मराठीमध्ये असेल बाळगणं, तुम्हाला जसं समजेल ना अशा भाषेमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. ठीक आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील बाळांनो तर प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. हे चॅनल तुमचं आहे बाळांनो, याला मोठं करणं तुमचं काम आहे. थँक्यू सो मच. थांबूयात आपण इथे. रिमेनिंग पार्ट वी विल बी कंटिन्यू इन द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू सो मच. ठीक आहे. आणि जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.